मित्रांनो नमस्कार. मी मारुती शहाणे प्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करतो. इन्स्पायर अवॉर्ड्स मानक याविषयीची आज आपण माहिती घेणार आहोत. भारताच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी व NIF यांच्या संयुक्त विद्यमाने इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी नाव नोंदणीची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. आज आपण इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाबद्दल माहिती घेणार आहोत. इन्स्पायर अवॉर्ड काय आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन व नाव नोंदणी कशी करावी, यामध्ये आपण आयडिया किंवा उपकरण कशा पद्धतीने सबमिट करू शकतो, इन्स्पायर अवॉर्डमध्ये किती रुपयांचं बक्षीस मिळतं आणि प्रदर्शन केव्हा आणि कसे होते याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. इन्स्पायर अवॉर्ड हे प्रदर्शन एक असा मंच आहे की जिथे भारतातील लाखो विद्यार्थी आपल्या इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह अशा आयडिया हे सादर करू शकतात किंवा प्रदर्शित करू शकतात आणि जगाच्या समोर त्या आणू शकतात. इयत्ता 6वी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी या प्रदर्शनामध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यासाठी त्यांना शाळेमार्फत नाव नोंदणी करावी लागते. या वर्षीच्या इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी 10 लाख नवीन आयडिया सहभागाचे हे टार्गेट निश्चित केलेलं आहे आणि त्यातील 1 लाख विद्यार्थ्यांना रुपये 10,000चे बक्षीस हे दिले जाणार आहे. हे प्रदर्शन 3 स्तरांवरती भरवलं जातं. त्यामध्ये जिल्हा स्तर, त्यानंतर राज्यस्तर आणि शेवटी राष्ट्रीय स्तर. यानंतर आपण पाहणार आहोत ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि नाव नोंदणीची प्रक्रिया कशी केली जाते. बघूया स्क्रीनवरती आपण ही प्रक्रिया कशा पद्धतीने करायची. इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी शाळेचे रजिस्ट्रेशन आणि नाव नोंदणी ही प्रक्रिया चालू झालेली आहे. शाळेच्या रजिस्ट्रेशन करण्यासाठीची जी मुदत आहे ती 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत आहे आणि आपण नेमकं कशा पद्धतीने हे रजिस्ट्रेशन शाळेचं करू शकतो त्याची माहिती आपण ऑनलाईन पाहणार आहोत. यानंतर आपण माहिती पाहणार आहोत स्कूल रजिस्ट्रेशन संदर्भात. म्हणजे आपल्या शाळेनं अद्याप इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासंदर्भात जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर ते रजिस्ट्रेशन आपण कशा पद्धतीने करू शकतो याविषयी बघूया. आपण कोणतंही सर्च इंजिन निवडू शकतो. यासाठी सध्या आपल्याला दिसेल पहा की गुगलवरती आपण सर्च करतोय आणि शाळा रजिस्ट्रेशनसाठी आपण सुरुवातीला या इन्स्पायर अवॉर्डचे जे डॅशबोर्ड आहे त्याच्यावर जाण्यासाठी इन्स्पायर अवॉर्ड हे शब्द इथं आपल्याला टाईप करायचे आहेत. इन्स्पायर अवॉर्ड हे शब्द टाईप केल्यानंतर किंवा इन्स्पायर अवॉर्ड मानक या पद्धतीने टाईप केल्यानंतर आपल्याला एक पेज ओपन होईल आणि याच्यामध्ये जे पहिलं पोर्टल आहे www.inspireawards.dst.gov.in या पोर्टलवरती आपल्याला लॉग इन करायचं आहे. किंवा इथं वेबसाईट दिसते पहा, वेलकम टू ई मॅनेजमेंट ऑफ इन्स्पायर अवॉर्ड स्कीम, तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर आपण इन्स्पायर अवॉर्डच्या डॅशबोर्डवरती जाणार आहोत. सध्या जे आपल्याला इथे दिसतंय तो इन्स्पायर अवॉर्डचा डॅशबोर्ड आहे. या डॅशबोर्डवरती वेगवेगळ्या प्रकारचे टॅब इथं आपल्याला दिसत आहेत आणि त्या टॅब बद्दलची आपण थोडक्यात माहिती बघूयात आणि नंतर स्कूल रजिस्ट्रेशन आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचं नॉमिनेशन प्रक्रिया कशी आहे याविषयी माहिती घेऊयात. या टॅबमध्ये सुरुवातीचा जो आहे तो होम टॅब आहे जो आपण पाहतोय. त्यानंतर दुसरा आहे तो अबाउट अस, म्हणजे इन्स्पायर अवॉर्डच्या संदर्भात जी माहिती आहे त्याची वेगवेगळे ऑप्शन्स इथे दिसतात पहा. अबाउट इन्स्पायर अवॉर्ड्स मानक, त्यानंतर DST वेबसाईट आणि NIF वेबसाईट याच्याबद्दलची माहिती आपण त्याच्यावरती क्लिक करून मिळवू शकतो. त्यानंतर नेक्स्ट टॅब आहे ऑथोराइज्ड लॉग इन. ऑथोराइज्ड लॉग इन अत्यंत महत्त्वाचं टॅब आहे. याच्या आधारेच आपण स्कूल रजिस्ट्रेशन आणि विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन भरणार आहोत. या ऑथोराइज्ड लॉग इनमध्ये आपल्याला नॅशनल अथॉरिटी, त्यानंतर स्टेट अथॉरिटी, डिस्ट्रिक्ट अथॉरिटी आणि स्कूल अथॉरिटी असे वेगळे ऑप्शन दिसत आहेत. आपण जे वेगवेगळे टॅब आहेत त्याविषयी सुरुवातीला बघूयात आणि प्रत्यक्ष रजिस्ट्रेशनची प्रोसेस नंतर करूयात. नेक्स्ट टॅब आहे सर्च अथॉरिटी डिटेल्स. अथॉरिटी डिटेल पाहण्यासाठी इथं परत ऑप्शन आहेत पहा, चेक युअर ॲप्लिकेशन नंबर अँड ईमेल ID, ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन. हे पाहण्यासाठी या टॅबचा आपण उपयोग करू शकतो. नेक्स्ट टॅब आहे गाईडलाईन्स अँड मॅन्युअल्स. आपण ही इन्स्पायर अवॉर्डच्या संदर्भात ज्यावेळी माहिती भरतो, म्हणजे रजिस्ट्रेशन असेल किंवा विद्यार्थ्यांची नाव नोंदणी असेल तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या आपल्याला अडचणी येऊ शकतात आणि या अडचणीच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी ज्या गाईडलाईन्स आहेत त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्युअल्स या टॅबमध्ये आपल्याला मिळणार आहेत. नेक्स्ट आहे इन्फॉर्मेशन कॉर्नर. यामध्ये बुकलेट अँड पोस्टर्स, त्यानंतर इन्स्पायर व्हिडिओज, अवॉर्ड सँक्शन बाय द DST, NLEPC अवॉर्डी, लिस्ट ऑफ NLEPC. म्हणजे आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी नॅशनल लेवलला प्राइज घेतलेल्या आहेत ती यादी आपल्याला पाहता येईल. इम्पॉर्टंट कम्युनिकेशन्स बाय DST, त्यानंतर सजेशन्स, फीडबॅक्स अँड कंप्लेंट्स.
हे वेगवेगळे ऑप्शन इथं दिसत आहेत. त्यानंतर डाउनलोड्स हा टॅब आहे. यामध्ये NLEPC कॉम्पेडियम, त्यानंतर फोटो गॅलरी आणि आर्चिव्ह असे ऑप्शन दिसत आहेत. नेक्स्ट टॅब आहे कॉन्टॅक्ट अस. म्हणजे आणखीन काही आपल्याला डिटेल माहिती पाहिजे असेल तर या टॅबवरती करून आपण प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करू शकतो. आणि FAQs, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. बऱ्याच वेळेला प्रत्यक्ष आपण ज्या वेळेला ही माहिती भरतो किंवा या साईटवरती काम करतो त्यावेळेला अनेक प्रकारच्या अडचणी येतात आणि सामान्यपणे किंवा अगदी कॉमन ज्या अडचणी येत आहेत तर त्याच्याविषयीचे माहिती या आपल्याला FAQs मध्ये म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स या टॅबला ओपन केल्यानंतर ही माहिती मिळणार आहे. सध्या आपण माहिती घेणार आहोत तो म्हणजे शाळेच्या रजिस्ट्रेशन संदर्भात. पहा, ज्यावेळेला आपण शाळेचं रजिस्ट्रेशन करणार आहोत त्यावेळेला या ऑथोराइज्ड लॉग इन या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण फक्त कर्सर त्या टॅबवरती आणल्यानंतर काही ऑप्शन ओपन होत आहेत. त्यामध्ये नॅशनल अथॉरिटी, स्टेट अथॉरिटी, डिस्ट्रिक्ट अथॉरिटी आणि स्कूल अथॉरिटी आहे. आपण शाळा लेवलला शाळेची माहिती भरतोय, विद्यार्थ्याची माहिती भरतोय, म्हणून स्कूल अथॉरिटीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण ज्यावेळेला स्कूल अथॉरिटीवरती क्लिक करतो त्यावेळेला एक नवीन पेज ओपन होत आहे. इथं काय माहिती दिलेली पहा. वेलकम स्कूल अथॉरिटी, स्कूल्स पार्टिसिपेटिंग इन द इन्स्पायर अवॉर्ड्स मानक स्कीम. या स्कीममध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी स्कूल अथॉरिटीसाठी इथून आपल्याला माहिती भरता येते. यामध्ये सुरुवातीला काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती आपण बघूयात आणि मग प्रत्यक्ष लॉग इन प्रोसेस समजून घेऊ. अंडर दिस स्कीम ऑल द रेकग्नाइज्ड स्कूल्स इन द कंट्री वेदर रन बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर द स्टेट गव्हर्नमेंट ऑफ अ लोकल बॉडी ऑर NGOs. देशामधील ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत की ज्या सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत चालवल्या जातात किंवा स्टेट गव्हर्नमेंट मार्फत त्यांच्यावरती कंट्रोल आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा यामध्ये सहभागी होऊ शकतात. इन्क्लुडिंग प्रायव्हेट स्कूल्स हॅव्हिंग द क्लासेस फ्रॉम द 6th to 10th. म्हणजे खाजगी शाळा सुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकतात. आणि इन्स्पायर अवॉर्डमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी जे आहेत ते इयत्ता 6वी ते 10वीचे यामध्ये सहभागी होऊ शकतात. Are eligible to enroll in the scheme and submit nominations of eligible children to DST through their respective district or the state education authorities online. म्हणजे विद्यार्थ्यांचं नॉमिनेशन करण्यासाठी इयत्ता 6वी ते 10वीचे विद्यार्थी हे यासाठी पात्र आहेत आणि ऑनलाईन सबमिशन ते DST यांच्याकडे करू शकतात. आता इथे वेगळ्या प्रकारची आणखीन थोडक्यात माहिती दिली आहे पहा. फॉर अ न्यू रजिस्ट्रेशन द कन्सर्न स्कूल हॅव टू डू न्यू रजिस्ट्रेशन प्रोसेस अँड हॅव टू ऑब्टेन अ परमनंट रजिस्ट्रेशन नंबर. ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे पहा की ज्या शाळांनी अद्याप इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनामध्ये भाग घेतलेला नाही किंवा रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे तर त्यांच्यासाठी एक वेगळी प्रोव्हिजन किंवा इथं आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. आणि ज्या वेळेला हे रजिस्ट्रेशन होईल त्यावेळेला त्यांना एक परमनंट रजिस्ट्रेशन नंबर मिळेल, ॲप्लिकेशन नंबर फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट अथॉरिटी. आणि हे जे माहिती मिळेल ती डिस्ट्रिक्ट अथॉरिटीकडून. त्यानंतर ऑप्शन आहे इफ ऑलरेडी रजिस्टर्ड प्लीज डोंट डू न्यू रजिस्ट्रेशन. म्हणजे आपल्या शाळेचं जर एकदा रजिस्ट्रेशन आपण केलं असेल तर ही प्रक्रिया परत करण्याची आवश्यकता नाही. डायरेक्टली प्रोसीड विथ द लॉग इन ऑप्शन. इफ देअर आर एनी इश्यूज विथ द युजर ID अँड पासवर्ड प्लीज यूज द फॉरगेट पासवर्ड ॲक्शन. आपण ही कृती प्रत्यक्ष करून बघणार आहोत. पहिला जो टॅब आहे नवीन रजिस्ट्रेशनसाठी आहे. त्यानंतर दुसरा जो आहे की ज्या शाळांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं ते डायरेक्ट लॉग इन करून आपली पुढील माहिती भरू शकतात. आणि आणखीन एक आहे फॉर मोर डिटेल प्लीज क्लिक or you may contact help desk through the email inspire@nifindia.org. म्हणजे आणखी काही डाऊट असतील तर या साईटला आपण भेट देऊन माहिती घेऊ शकतो. आणि प्रत्यक्ष जे ऑप्शन आहे ज्याच्या आधारे आपण शाळा जे आहे ते रजिस्टर करू शकतो किंवा विद्यार्थ्यांची माहिती भरू शकतो त्या संदर्भात आपण बघूयात. पहिला जो ऑप्शन इथे दिसतो आपल्याला इफ ऑलरेडी रजिस्टर्ड प्लीज लॉग इन टू द सिस्टीम. म्हणजे ज्या शाळांनी पूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या डायरेक्ट लॉग इन करण्यासाठी या पहिल्या बटनावरती क्लिक करू शकतील. सेकंड ऑप्शन आहे फॉर न्यू रजिस्ट्रेशन. क्लिक हिअर टू फाईल अ रिक्वेस्ट टू रजिस्टर फॉर द फर्स्ट टाइम. म्हणजे ज्या शाळा पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करणार आहेत तर त्यांच्यासाठी हा टॅब किंवा हे बटन आपण वापरणार आहोत. आणि तिसरा एक ऑप्शन आपल्या इथे दिसतंय फॉर रिसबमिशन ऑफ OTR ऑर द सबमिशन ऑफ द सेव्ड फाईल. क्लिक हिअर. म्हणजे नेमकं पहा if request for OTR rejected returned by the DA and wishes to resubmit request after the rectification of the defects. काही वेळेला आपण शाळांची माहिती पाठवतो परंतु DST कडून किंवा DA कडून डिस्ट्रिक्ट अथॉरिटीकडून ती रिजेक्ट केली जाते आणि आपण त्यात दुरुस्ती करून जर परत ती माहिती भरायची असेल तर त्यासाठी हे तिसरं ऑप्शन जे आहे ते आपल्याला वापरायचं आहे.
आत्ता आपण जी माहिती घेणार आहोत ती म्हणजे फॉर न्यू रजिस्ट्रेशन, म्हणजे शाळांचं जे न्यू रजिस्ट्रेशन जर करायचं असेल, शाळा जर नव्यानं रजिस्ट्रेशन करायची असेल तर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. आपण प्रत्यक्ष ही कृती करून आता पाहणार आहोत. न्यू रजिस्ट्रेशन फॉर स्कूल मी क्लिक करतोय. एक नवीन पेज ओपन होईल पहा, न्यू रजिस्ट्रेशन फॉर स्कूल अथॉरिटी. आता ही प्रोसिजर करण्यासाठी आपल्याला काय करायचं पहा, प्लीज एंटर 11 डिजिट स्कूल UDIS कोड ऑर द स्कूल कोड. आपल्या शाळेचा जो UDIS नंबर आहे तो इथं आपल्याला टाईप करायचा आहे. मी माझ्या शाळेचा UDIS नंबर इथे टाईप करतो. UDIS कोड टाईप करताना पहिल्यांदा आपण या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर कोड टाईप करायचा आहे. UDIS कोड टाईप केल्यानंतर या सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. पहा, ज्यावेळेला आपण सबमिट बटनावरती क्लिक करतो त्यावेळेला इथं आपल्याला नवीन पेज ओपन झालंय आणि आपल्याला इथं माहिती दिसते, डिटेल्स ॲज पर द UDIS डेटा. ऑलरेडी आमच्या शाळेनं रजिस्टर केलेलं आहे, त्यामुळे इथं सर्व माहिती उपलब्ध झालेली आहे. पहा, शाळेचं UDIS कोड इथं आपल्याला दिसतोय. त्यानंतर ॲप्लिकेशन कोड पण आलेला आहे, शाळेचं नाव आणि ईमेल सुद्धा दिसतोय आणि आपल्याला एक नोटिफिकेशन दिसतंय, युअर स्कूल ऑलरेडी रजिस्टर्ड अँड UDIS कोड ऑल्सो अपडेटेड. प्लीज लॉग इन. If you forgot your ID and password, to know about the retrieval of the user ID and password, please click here. आमच्या शाळेच्या बाबतीत ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यामुळं परत रजिस्ट्रेशन करायचं नाही आहे. आता फक्त आपण लॉग इन करून शाळेची माहिती पुढील जी आहे ती भरू शकतो. परंतु इतर शाळांच्या बाबतीत मात्र, म्हणजे रजिस्ट्रेशन जर झालेलं नसेल, ज्या शाळांच्या बाबतीत हे रजिस्ट्रेशन झालेलं नाही, तर ती कृती समजून घेण्यासाठी आपण PDFच्या आधारे माहिती घेणार आहोत. कारण आपण नमुना दाखल एखादा UDIS टाकून त्याच्यावर माहिती भरणं आणि जर ही माहिती चुकी झाली तर आपण ती एडिट करू शकतो. परंतु त्यापेक्षा याच्या पुढील जी माहिती आहे ती आपण PDFच्या आधारे पाहणार आहोत, की ज्यावेळेला आपण UDIS नंबर टाकतो आणि त्यानंतर जी आपल्याला पुढील कृती करायची आहे ती नेमकी कशा पद्धतीने करता येते त्याविषयी आपण बघूयात. पहा, आपण ज्या वेळेला UDIS कोड टाईप करतो आणि त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करतो त्यावेळेला आपल्या स्क्रीनवरती या पद्धतीने माहिती दिसेल. त्यामध्ये आपल्या शाळेचा जो UDIS कोड आपण टाईप केलेला आहे तो, त्यानंतर शाळेचं नाव, तहसील, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, स्टेट याबद्दलची माहिती दिसेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खालच्या बाजूला द इन्फॉर्मेशन विच इज डिस्प्लेड इज करेक्ट, म्हणजे आपल्याला इथं विचारलेलं आहे की आपले दिलेली शाळेची माहिती ही बरोबर आहे का नाही पहा. जर बरोबर असेल तर आपण येस वर क्लिक करणार आहोत आणि जर काही त्यात दुरुस्ती असेल तर नो वरती क्लिक करायचं आहे. नो वर क्लिक केल्यानंतर याच्यामधील दुरुस्ती आपण करू शकतो किंवा त्यामध्ये एडिट करू शकतो. त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन फॉर्म फॉर न्यू स्कूल अथॉरिटी. ज्या शाळा नव्यानं रजिस्ट्रेशन करत आहेत त्यांच्यासाठी हा फॉर्म ओपन होईल. या ठिकाणी इम्पॉर्टंट एक नोट दिलेली आहे जो फॉर्म भरण्याच्या आधी आपण माहीत करून घ्यायला पाहिजे. बिफोर फिलिंग द फॉर्म रजिस्ट्रेशन स्कूल मस्ट हॅव द व्हॅलिड ईमेल ID. इट इज ॲडवायजेबल टू यूज द स्कूल ईमेल ID विच कॅन बी यूज्ड इवन इफ द अथॉरिटी चेंजेस. त्यावेळेला शाळेचं एक स्वतंत्र ईमेल ID असलं पाहिजे आणि त्याच्यावरून ही माहिती आपण भरणार आहोत, की जेणेकरून जरी शाळेची अथॉरिटी किंवा या विभागाचं काम पाहणारी व्यक्ती जरी बदलली तरी त्याचं काम आपण पुढं नंतर कंटिन्यू करू शकू. या फॉर्ममध्ये काय काय माहिती भरायची आहे ते आपण बघूयात. यामध्ये सिलेक्ट स्टेट, सुरुवातीला आपल्याला कोणत्या स्टेटमध्ये आपण येतो त्याप्रमाणे माहिती लिहायची आहे. त्यानंतर कॅटेगरायझिंग स्कूल, आपल्या स्कूलची कॅटेगरी लिहायची आहे. त्यानंतर रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट यामध्ये नमूद करायचं आहे. त्यानंतर तालुका, तहसील, एज्युकेशन डिस्ट्रिक्ट, त्यानंतर नेम ऑफ द स्कूल, आपल्याला शाळेचं शेवटी स्कूलचं नाव लिहायचं आहे आणि कंप्लीट पोस्टल ॲड्रेस, आणि शेवटी आपल्याला शाळेचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे आणि त्यानंतर पिनकोड लिहायचा आहे. ही माहिती भरल्यानंतर पुढे कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन फॉर्म न्यू स्कूल अथॉरिटी याबद्दलची माहिती आपल्याला इथं दिसेल. म्हणजे काही वेळेला या फॉर्ममध्ये जर शाळेचं नाव, आपल्या शाळेचं नाव दिसत नसेल तर आपण इथं ऑदर टाईप करायचं आहे आणि त्यानंतर इथं आपल्या शाळेचे नाव असेल ते आपल्याला लिहायचं आहे. पहा, इफ द नेम ऑफ युअर स्कूल इज नॉट अवेलेबल इन द लिस्ट देन चूज ऑदर्स ऑप्शन फ्रॉम द ड्रॉपडाऊन. ड्रॉपडाऊनमधील ऑदर्स ऑप्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शाळेचं नाव इथं एंटर करायचं आहे. त्यानंतर पुढं कंटिन्यू प्रोसेस करायची आहे. पहा काय होणार आहे, नेम ऑफ अ स्कूल, त्यामध्ये ऑदर्स जे शाळेचं नाव लिहिलेलं असेल ते दिसेल. स्पेशल स्कूल नेम जे आहे टेक्स्ट विल अपीअर, इथे टेक्स्ट आपल्याला दिसेल.
Enter the name of your school as in the records of the district education authority since the registration of your school under EMIS has to be approved by the respective district authority. शाळेचं आपलं नेमकं नाव जे आहे रेकॉर्डवरती त्याप्रमाणे लिहायचं आहे. हे सर्व माहिती भरून सेव्ह आणि नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर शाळेबद्दलची डिटेल माहिती आपल्याला द्यायची आहे. यामध्ये कम्युनिकेशनसाठी डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत. यामध्ये ऑफिशियल फोन नंबर ऑफ स्कूल, शाळेचा STD कोड, त्यानंतर फोन नंबर, त्यानंतर फॅक्स नंबर जर असेल तर, त्यानंतर शाळेचा ईमेल ID आपल्याला इथे लिहायचा आहे. ज्यावेळेला आपण ईमेल ID लिहितो आणि नंतर व्हेरीफाय करायचं आहे आपल्याला, व्हेरीफाय करण्यासाठी आपण या व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर एक OTP जो आहे तो त्या मेल ID वरती सेंड केला जातो आणि तो OTP इथं टाकून आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर आपल्याला वेब ॲड्रेस जर असेल, शाळेची एखादी वेबसाईट असेल तर तो ॲड्रेस इथे लिहायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर ऑफ स्कूल ऑथराइज्ड ऑफिसर, म्हणजे यामध्ये मुख्याध्यापक किंवा इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाच्या संदर्भात जे काम पाहणारे शिक्षक असतील त्यांचा मोबाईल नंबर इथं लिहायचा आहे. स्कूलचा जर कोड असेल, इफ एनी अलॉटेड बाय द डिस्ट्रिक्ट ऑर स्टेट एज्युकेशन अथॉरिटी, तर तो कोड पण आपण इथे लिहू शकतो. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं इथं कॅप्चा कोड जो दिलेला आहे तो कॅप्चा कोड या डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. हे माहिती भरत असताना काही ठिकाणी इथं आपल्याला रेड कलरचे स्टार दिसत आहेत पहा. तर ही जी माहिती आहे ही मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी आहे, आपल्याला ही भरावी लागणार आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर नेक्स्ट आपल्याला शाळेच्या संदर्भात लोकेशन डिटेल्स भरायचे आहेत. यामध्ये सिटी क्लासिफिकेशन म्हणजे रुरल आहे, अर्बन आहे, त्यानुसार जे असेल ते आपण आपल्याला लिहावं लागेल किंवा याच्यामध्ये नमूद करावं लागेल. खरं तर इथं आपल्याला टाईप करायचं नाही आहे. इथं जो डाऊनवर्ड ॲरो दिसतो याच्यावरती क्लिक केल्यानंतर जे ऑप्शन ओपन होतील त्यातून आपण आपल्या शाळेच्या संदर्भात माहिती भरायची आहे. त्यानंतर स्कूलची कॅटेगरीबद्दल आपण इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर लेवल ऑफ द स्कूल जे ऑप्शन येतील ते बघून त्याप्रमाणे आपल्या स्कूलशी रिलेटेड, आपल्या शाळेशी रिलेटेड आपण ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर शेवटी नेम ऑफ अ हेडमास्टर ऑर हेडमिस्ट्रेस, प्रिन्सिपल, स्कूल इन्चार्ज, शाळेचे जे आपले प्रमुख असतील त्यांचं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे आणि शेवटी परत सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. वेन यू प्रेस सेव्ह अँड नेक्स्ट टॅब अ न्यू टेक्स्ट बॉक्स विल अपीअर. आता यानंतर एक नवीन टेक्स्ट बॉक्स ओपन होईल. यामध्ये पहा काय माहिती भरायची आहे. द नेक्स्ट स्टेप इज फिलिंग द ब्रीफ अबाउट द स्कूल, द पेज ओपन्स ॲज बिलो. शाळेविषयीची आणखीन काही माहिती आपल्याला इथं लिहायची आहे. यामध्ये आपल्याला डिटेल शाळेबद्दलचे काही लिहायचे आहेत ते याप्रमाणे आहेत पहा. पहिल्यांदा क्लासेस, आपल्या शाळेमध्ये नेमके कोणत्या इयत्तेपासून कोणत्या इयत्तेपर्यंतचे वर्ग आहेत हे यामध्ये नमूद करायचे. फॉर एक्झाम्पल फ्रॉम क्लास 1st to 5th और फ्रॉम 6th to 10th और फ्रॉम 11th to 12th. ज्याप्रमाणे आपल्या शाळेमध्ये वर्ग भरत असतील त्याप्रमाणे इथं पुढं सिलेक्ट करायचं आहे आणि पासून पर्यंत म्हणजे 1ली ते 10वी उदाहरणार्थ असं आपण इथं टाईप करायचं आहे. त्यानंतर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन स्कूल, शाळेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या इथं नमूद करायची आहे. आउट ऑफ द अबोव टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन क्लासेस 6 to 10th. या सर्व विद्यार्थ्यांपैकी म्हणजे शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी 6वी ते 10वी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इथं आपल्याला नमूद करायची आहे. टोटल नंबर ऑफ टीचर्स इन द स्कूल ऑल क्लासेस, एकूण शाळेतील सर्व शिक्षकांची संख्या इथं नमूद करायची आहे. आउट ऑफ द अबोव नंबर ऑफ सायन्स टीचर, त्यापैकी शाळेत सायन्स विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची संख्या इथं आपल्याला टाईप करायची आहे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न इथं विचारलेला आहे आपल्याला, तो म्हणजे सायन्स लॅब इन अ स्कूल. आपल्या शाळेमध्ये विज्ञान प्रयोगशाळा आहे किंवा नाही हे आपल्याला इथं नमूद करायचं आहे. जर प्रयोगशाळा असेल तर येस टाईप करायचं आहे आणि जर नसेल तर नो ऑप्शनला क्लिक केल्यानंतर त्याचे परत पर्यायी ऑप्शन दिसतात आपल्याला, त्याप्रमाणे ती माहिती भरायची आहे. शेवटची स्टेप, एंटर द डिस्प्लेड कॅप्चा कोड. इथं जी कॅप्चा कोड आपल्याला दिसतोय हा कॅप्चा कोड इथं आपल्याला फिल करायचा आहे आणि त्यानंतर परत सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. ही माहिती भरल्यानंतर डिटेल ऑफ ऑथराइज्ड पर्सन हु हॅज फिल्ड द फॉर्म, ज्या व्यक्तीनं किंवा शाळेच्या मुख्याध्यापकाने जो फॉर्म भरला असेल त्यांचं नाव इथं आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर त्यांचं डेसिग्नेशन म्हणजे हुद्दा कोणता आहे हे आपल्याला नमूद करायचं आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर.
आणि ही पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर ज्यावेळेला आपण सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करतो त्यावेळेला एक मेसेज आपल्याला पाहायला मिळेल. अ युनिक ॲप्लिकेशन नंबर फॉर स्कूल इज जनरेटेड आफ्टर सक्सेसफुल फिलिंग ऑफ अ रजिस्ट्रेशन फॉर्म. पहा, या स्टेपपर्यंत आपण माहिती भरून सेव्ह आणि नेक्स्ट करतो त्यावेळेला आपल्या शाळेसाठी एक रजिस्टर्ड नंबर हा जनरेट होतो आणि तो आपल्याला दिसतो. या पद्धतीने आपल्या शाळेशी संबंधित नंबर दिसेल. पहा, थँक्यू, स्कूल रजिस्ट्रेशन प्रोसेस हॅज बीन कम्प्लिटेड सक्सेसफुली अँड युअर ॲप्लिकेशन ID इज, याप्रमाणे म्हणजे APP- काय असतील ते नंबर. प्रत्येक शाळेसाठी हा नंबर जनरेट होतो आणि आपल्याला तो डिस्प्ले होतो. प्लीज रिव्ह्यू द एंटर डिटेल अँड फॉरवर्ड इट टू डिस्ट्रिक्ट अथॉरिटी फॉर इट्स अप्रुव्हल. सगळ्यात महत्त्वाची इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की माहिती भरण्याची प्रक्रिया ही आपल्याकडून पूर्ण झाली आहे, परंतु ही माहिती किंवा हा डेटा आपल्याला फॉरवर्ड करायचा आहे डिस्ट्रिक्ट अथॉरिटीसाठी. तर ती नेमकी प्रोसिजर काय आहे आपण आता बघणार आहोत. इथं एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. इथं एक एडिट बटन उपलब्ध झालेलं आहे. एडिट बटन ऑन द राईट साइड. इट कॅन बी यूज टू एडिट द इन्फॉर्मेशन. प्लीज नोट दॅट नो चेंजेस विल बी मेड वन्स द नॉमिनेशन्स आर सेंड टू अप्रुव्हल. आता शाळेसंदर्भात जी माहिती भरलेली आहे इथं आपल्याला एक शेवटची संधी आहे की त्यामध्ये काही बदल आपल्याला करायचा आहे का. तर इथं एडिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण जे आत्तापर्यंत भरलेली माहिती आहे तर ती आपण पाहू शकतो. आपण त्यामध्ये एडिटिंग करू शकतो. पण आत्तापर्यंत जो आपण फॉर्ममध्ये भरलेली माहिती आहे ती एकत्रित आपल्याला इथं दिसते. जर आपल्याला असं वाटलं की चुकून एखादी माहिती किंवा एखादं लेटर कॅरेक्टर काही राहिलेलं असेल तर आपण एडिट करून चेंज करू शकतो. पण ही माहिती एकदा जर आपण फॉरवर्ड केली तर नंतर मात्र त्यात आपण चेंजेस करू शकत नाही. उरलेला जो भाग आहे या माहितीमधील तो इथं पुढे दिसतोय. पहा, आतापर्यंत जो पूर्ण फॉर्म भरलेला आहे ते आपल्याला इथं वेगवेगळ्या स्टेपमध्ये सर्व माहिती दिसत आहे आणि त्या प्रत्येक स्टेपला म्हणजे स्कूल जिओग्राफिक लोकेशन आपण त्या संदर्भात माहिती भरली होती तर ती एडिट करायचं असेल तर या बटनावर क्लिक करावं लागेल. ब्रीफ अबाउट द स्कूल, शाळेबद्दलची संक्षिप्त माहिती, विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या वगैरे, तर हे एडिट आपण इथून करू शकतोय. त्यानंतर नेक्स्ट आणि अतिशय महत्त्वाची स्टेप आपण पाहणार आहोत. पुढचा जो स्क्रीनवरती आपल्याला डिस्प्ले दिसतोय तो याप्रमाणे आहे. स्कूल इन्चार्ज डिटेल्स. शाळेचे जे प्रमुख आहेत त्यांच्या संदर्भात माहिती आपण जी भरलेली होती ती आपण इथून एडिट करू शकतो. म्हणजे ही प्रोसेस पूर्ण होते. पण त्यासाठी ही भरलेली सर्व माहिती आपल्याला फॉरवर्ड करावं लागणार आहे. ठीक आहे, हे फॉरवर्ड करण्यासाठी इथं परत एक बटन दिलेलं आहे. ऑन क्लिकिंग धिस टॅब, म्हणजे ही जी माहिती भरलेली आहे आपण DST कडे ही माहिती जी आहे ती फॉरवर्ड करतो आणि त्याला अप्रूव्ह घेत असतो. म्हणजे या बटनावरती आपल्याला शेवटी क्लिक करावं लागणार आहे. त्यानंतर पहा, ऑन प्रेसिंग ओके अ मेसेज विल पॉपअप. ज्या वेळेला आपल्याला ही माहिती पोहोचेल आणि एक मेसेज येईल त्याच्यानंतर आपल्याला ओके वरती क्लिक करायचं आहे आणि ज्या वेळेला ओके वरती क्लिक करतो त्याचा अर्थ काय पहा. थँक्यू, रजिस्ट्रेशन प्रोसेस हॅज बीन कम्प्लिटेड अँड फॉरवर्डेड सक्सेसफुली टू DA फॉर अप्रुव्हल. फॉर रेफरन्स प्रोसेस प्लीज जनरेट धिस एक्नॉलेजमेंट. म्हणजे आपण भरलेली माहिती ही डिस्ट्रिक्ट लेवलच्या अधिकाऱ्यांकडे किंवा DST कडे व्यवस्थितपणे पोहोचलेली आहे आणि याची पोहोच म्हणून म्हणजे एक्नॉलेजमेंट लेटर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. त्यासाठी परत ओके वरती क्लिक करायचं आहे. ऑन द बटन ऑफ द पेज क्लिक टॅब टू एक्नॉलेजमेंट जनरेशन. म्हणजे आपल्याला खाली ज्या वेळेला आपण फॉरवर्ड करतो त्यानंतर आणखीन एक अतिशय महत्त्वाची स्टेप आहे ते म्हणजे जनरेट एक्नॉलेजमेंट. एक्नॉलेजमेंट ही प्रूफ आहे की ज्याच्यामध्ये आपण जी माहिती भरलेली आहे त्याच्याबद्दल DST कडून आपल्याला हे पत्र मिळतं. तर शेवटी आपल्याला या जनरल एक्नॉलेजमेंटवरती क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं एक्नॉलेजमेंट पत्र किंवा एक्नॉलेजमेंट आपल्याला प्राप्त होईल की ज्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन कोणत्या तारखेला केलंय आणि शाळेबद्दलची डिटेल आपण जी माहिती भरलेली आहे ती याच्यामध्ये आपल्याला प्राप्त होईल. नमुनेदाखल इथं जनरेटेड एक्नॉलेजमेंट PDF जे आहे ती इथं आपल्याला दिसते आणि याच पद्धतीचं आपण ज्या वेळेला शाळा रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेला आपल्याला एक्नॉलेजमेंट लेटर किंवा एक्नॉलेजमेंट हे जे आहे ते आपल्याला उपलब्ध होईल. नेक्स्ट स्टेप पहा. Once your registration application is approved by the district authority, your user ID and password will be generated and sent on your email ID. आपण शाळेची माहिती भरली आणि DST कडे पाठवली आणि ती अप्रूव्ह झाली की त्यानंतर आपल्याला युजर ID आणि पासवर्ड जो आहे तो प्राप्त होणार आहे. पहा, इथं एक मेल आपल्याला प्राप्त होईल की ज्या मेलमध्ये लिहिलेलं आहे
कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे आपलं अभिनंदन केलं जाईल रजिस्ट्रेशन झाल्याबद्दल. रजिस्ट्रेशन ऑफ युअर स्कूल अथॉरिटी अंडर इन्स्पायर अवॉर्ड स्कीम हॅज बीन अप्रूव्ड बाय द डिस्ट्रिक्ट अथॉरिटी. युअर युजर आय डी अँड लॉग इन पासवर्ड्स आर गिव्हन बिलो. म्हणजे शाळेसाठी प्राप्त झालेला, रजिस्ट्रेशन नंतर प्राप्त झालेला हा युजर आय डी आपल्याला इथं दिसतोय, तो प्रत्येक शाळेसाठी मिळेल. आणि त्यानंतर पासवर्ड कसा मिळवायचा ते आपण बघूयात. ब्राउझर आपल्याला काय करायचंय पहा, आपल्याला आय डी इथं मिळतो परंतु पासवर्ड डायरेक्ट याच्यामध्ये येत नाहीये. तर एक URL लिंक दिलेली असते आणि ही लिंक जी आहे ती ब्राउझरवरती आपल्याला कॉपी पेस्ट करायची असते. आपण लिंक ज्यावेळेला ही गुगलवरती उदाहरणार्थ पेस्ट करतो त्यावेळेला आपल्याला पासवर्ड मिळतो. पहा, टू सेट द लॉग इन पासवर्ड यूज दिस लिंक. म्हणजे आपल्याला पासवर्ड सेट करण्यासाठी ही लिंक जी आहे ती गुगल ब्राउझरवरती जाऊन पेस्ट करायची आहे. ते म्हणजे स्टेप्स फॉर सेटिंग लॉग इन पासवर्ड, कॉपी अँड पेस्ट द लिंक ऑन अ ब्राउझर. आता आपण सांगितलं की जी लिंक आपल्याला प्राप्त झाली होती मेलवरती ती आपण ब्राउझरवरती पेस्ट करायची आहे आणि पासवर्ड मिळवायचा आहे. परंतु सिक्युरिटीसाठी जो आपल्याला पासवर्ड मिळालेला आहे लिंकद्वारे तर तो आपण सेट करणार आहोत. म्हणजे आपल्याला जसा पाहिजे तसा त्या पासवर्डमध्ये चेंज करून आपण तो फिक्स करणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा पहा, युजर आय डी आपल्याला इथं टाईप करायचा आहे. त्यानंतर जो पासवर्ड आपल्याला जो नवीन पासवर्ड जनरेट करायचा आहे तो पासवर्ड इथं टाईप करायचा आहे. त्यानंतर तो रिटाईप करायचा आहे. आता हा नेमका पासवर्ड कशा पद्धतीने आपण जनरेट करायचा किंवा तयार करायचा आहे त्याविषयी काही माहिती बघूयात आपण. इम्पॉर्टंट नोट्स. द न्यू पासवर्ड मस्ट कंटेन द मिनिमम 8 कॅरेक्टर्स अँड ॲटलिस्ट 1 अपर केस अल्फाबेट. हा जो पासवर्ड आपण तयार करतोय नवीन तो 8 कॅरेक्टर त्याच्यामध्ये असणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये एक अपर केस म्हणजे कॅपिटल लेटर असलं पाहिजे, त्यानंतर एक स्मॉल लेटर असलं पाहिजे, एक नंबर असलं पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर म्हणजे जसं की @ किंवा हॅश वगैरे हे कॅरेक्टर जे आहेत आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. ज्यावेळेला आपण हा पासवर्ड टाईप करतोय त्यासाठी आता सांगितल्याप्रमाणे सूचनांचा विचार करून आपण पासवर्ड तयार करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा पासवर्ड आपण इतरांना एक्सपोज करायचा नाही किंवा दुसऱ्यांना दाखवायचं नाही. आणि हा पासवर्ड आपण सेट केल्यानंतर शेवटची स्टेप म्हणजे इथं जो कॅप्चा आपल्याला दिसतोय तो कॅप्चा कोड टाईप करायचा आणि त्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. आपण सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर आपली प्रोसेस जी आहे ती पूर्ण होते. पण काही वेळेला जर काही आपल्याकडून त्रुटी राहिल्या तर त्यावेळेला DST कडून आपल्याला परत मेल प्राप्त होतो की ज्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याबद्दल आपल्याला सांगितलं जातं. म्हणजे आपल्या दिलेल्या माहितीमध्ये जर काही उणीव असेल किंवा त्रुटी असेल तर त्याप्रमाणे आपल्याला त्या मेलमध्ये सजेस्ट केलेलं असतं. स्कूल विल रिसीव ॲन ईमेल रिगार्डिंग द मॉडिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन ऑन इट्स रजिस्टर्ड ईमेल ID. म्हणजे शाळेचा जो रजिस्टर्ड ईमेल ID आहे त्या मेल ID वरती एक मेल प्राप्त होतो आणि आपल्याला जी काही करेक्शन अपेक्षित आहे ती सुचवली जाते. नमुना दाखल पहा, हा मेल कुणाकडून प्राप्त झालेला आहे, त्याची डेट काय आहे, सब्जेक्ट काय आहे आणि इथं लिहिलेलं आहे सब्जेक्ट ॲप्लिकेशन हॅज बीन रिजेक्टेड. म्हणजे आपलं ॲप्लिकेशन जे आपण DST ला पाठवलं होतं ते रिजेक्ट केलेलं आहे. आता याचं कारण काय तेही लिहिलं असतं रिमार्कमध्ये, ते आपण पाहायचं आहे आणि त्याप्रमाणे दुरुस्ती करायची आहे. इथं रिमार्क काय दिसतो पहा, प्लीज प्रोव्हाइड कंप्लीट ॲड्रेस. म्हणजे शाळेशी रिलेटेड जो कंप्लीट ॲड्रेस आहे त्याची उणीव किंवा त्रुटी याच्यामध्ये आहे तर हे पूर्ण करावं लागेल. यासाठी काय करायचं बघा, फॉर रिसबमिशन ऑफ OTR सबमिशन ऑफ सेव्ड फाईल क्लिक हिअर. आता याच्यामध्ये जो बॉक्स आपल्याला दिसतोय किंवा स्क्रीनवरती जी कंटेंट दिसतंय त्यामध्ये माहिती कशा पद्धतीने भरायची किंवा करेक्शन कशा पद्धतीने करायचं ते आपण बघूयात. क्लिक ऑन द बॉक्स. इथं स्कूल अथॉरिटी लिहिलेला जो बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो ॲप्लिकेशन नंबर इथं टाईप करायचा आहे. एंटर द ॲप्लिकेशन नंबर. फॉर एक्झाम्पल आपल्याला सुरुवातीला ॲप्लिकेशन नंबर इथं टाईप करायचा आहे किंवा ईमेल ID. एंटर द रजिस्टर्ड ईमेल ID. जो काही ईमेल ID आपण स्कूलचा दिलेला असेल तो इथं टाईप करायचा आहे आणि त्यानंतर कॅप्चा कोड जो इथं दिसतोय तो आपल्याला इथं नोट करायचा किंवा टाईप करायचा आहे आणि त्यानंतर सर्च वरती क्लिक करायचं आहे. आपण ज्यावेळेला सर्च वरती क्लिक करू त्यावेळेला मॉडिफिकेशनसाठी एक विंडो ओपन होईल. सर्च ॲप्लिकेशन फॉर स्कूल अथॉरिटी. यामध्ये पहा ॲप्लिकेशन नंबर तो टाईप करायचा आहे, मेल ID इथं लिहिलेला आहे. त्यानंतर कॅप्चा जो दिसतोय तो आपण इथं टाईप करायचा आहे आणि त्यानंतर सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला शाळेचं जे नाव आहे किंवा संबंधित माहिती आहे इथं आपल्याला दिसायला लागेल. क्लिक ऑन द स्कूल नेम अँड एडिट द डिटेल्स. मग शाळेच्या बाबतीत जर काही दुरुस्ती असेल नावामधली तर ते आपण दुरुस्त किंवा एडिट इथं करू शकतो.
वन्स एडिटिंग इज डन क्लिक ऑन धिस टॅब. म्हणजे ती दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर जी क्युरी आपल्याला काढलेली होती त्यानंतर काय करायचंय तर इथं जो टॅब आहे फॉरवर्ड फॉर अप्रुव्हल याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. टू नो द स्कूल अथॉरिटी डिटेल. आपल्याला समजा स्कूल अथॉरिटी डिटेल कोण आहे त्याची माहिती घ्यायची असेल. पहा काय होतं की काही वेळेला एखादी व्यक्ती किंवा म्हणजे शाळेतील जे शिक्षक माहिती भरत असतात तर काही वेळेला हे शिक्षकांमध्ये बदल केला जातो. नवीनच शिक्षक हे आता इन्स्पायर अवॉर्डचं काम पाहायला लागतात आणि त्यांना ही माहिती भरत असताना अडचण येते. तर मागच्या वर्षी किंवा यापूर्वी शाळेनं जे काही रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्या संदर्भात डिटेल पाहण्यासाठी इथं आपल्याला ही पद्धतीचा उपयोग होतो. यामध्ये स्कूल अथॉरिटीचे डिटेल आपल्याला इथं पाहता येत आहेत. पहा ज्यावेळेला आपण क्लिक केलेलं आहे स्कूल अथॉरिटीवरती त्यावेळेला स्कूल अथॉरिटीचे डिटेल इथे दिसत आहेत. क्लिक ऑन डिटेल्स म्हणजे स्कूल डिटेल्स आपल्याला पाहिजे असतील तर यावरती इथं क्लिक करावं लागेल. हे ज्यावेळेला आपण ही माहिती पाहतोय यामध्ये स्कूल अथॉरिटी डिटेल मिळवण्यासाठी पहिल्यांदा आपण स्कूल डिटेलवरती क्लिक करायचं आहे. स्कूल डिटेलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टेट जो आहे तो या ड्रॉपडाऊन मेनूमधून सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट जो आहे तो निवडायचा आहे आणि नंतर आपल्याला स्कूल जे आहे ते सिलेक्ट करायचं या ड्रॉपडाऊन मेनूमधून. जर या ड्रॉपडाऊन मेनूमध्ये आपल्या स्कूलचं नाव दिसत नसेल, पहा इफ द नेम ऑफ अ स्कूल इज नॉट देअर इन अ ड्रॉपडाऊन मेनू देन युअर स्कूल हॅज नॉट बीन रजिस्टर्ड. जर इथं नाव दिसत नसेल आपलं तर शाळा रजिस्टर झालेली नाही असं आपल्याला समजावं लागेल.